हे बघा आता हे असं आहे, हे आपण घालायचं कानात, मग हे असं असं होणार आणि माझ्या शिशाला ते हवंय. विदाउट चेन मध्ये उडी आहे आणि याच्यामध्ये चेन मध्ये पण एक उडी येतो असं. काय याचे प्राइस काय आहे? कसं आहे हो काका? हे डबल आहे या सिंगल आहे? नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर माझ्या मागे गर्दी बघताय तर येस, थंडी आली आपल्या मुंबईमध्ये आणि थंडीमध्ये आपल्याला स्वेटर आणि शॉलची गरज असतेच. तर आम्ही मुंबई, दादर आणि परळकरांना आम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये कुठे म्हणजे आमच्या आजूबाजूला चांगल्या क्वालिटीचे स्वेटर, स्टोल आणि कानटुपे वगैरे कुठे मिळतात. तर येस, ती गल्ली आहे, ती लेन आहे सेंट झेवियर्स रोड, जो की आहे आपल्याला हा माझ्या मागे तुम्ही पूल बघताय तर तो पुढे संपतो, तो जातो टुवर्ड्स लालबाग, दादरवरून येतो. तर या साईडने तुम्ही दादरवरून सुद्धा येऊ शकता किंवा मग तुम्हाला आता जे प्रभारी वगैरे बंद झालंय सो डायरेक्ट तुम्हाला चॉईस आहे चिंचपोकळी वगैरे. सो इथे नक्की ट्राय आउट करा, कारण थंडीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आणि आपल्याला खूप छान अगदी लोकरीपासून त्यानंतर जॅकेट, फंकी जॅकेट्स, लहान मुलांचे जॅकेट्स, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला एकाच लेनवर अवेलेबल, इझिली अवेलेबल असतात. आणि थोडं महाग असलं तरी बार्गेनिंग करून सुद्धा आपण खूप छान प्रकारे त्या गोष्टी घेऊ शकतो. आणि पुढच्या 3-4 वर्षांसाठी जर आपल्याला बेस्ट क्वालिटीचे स्वेटर्स वगैरे हवे असतील तर डेफिनेटली आपल्याला इकडे यायलाच हवं. तर तुम्हाला जर ॲड्रेस प्रॉपर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि ब्रिजच्या त्या साईडला गौरीशंकरचं दुकान आहे, जे की आपल्या परेलमधलं लँडमार्क आहे. सो त्याच्या समोर अपोजिटला रेनबोच्या इथेच ही लेन सुरू होते, तर इथे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. सो नक्कीच ट्राय आउट करा. चला मग इथून ब्लॉगला सुरुवात करूया. तर चला मग आता इथूनच ह्याची सुरुवात होते या स्ट्रीटवर. तुम्हाला पहिलं मी सांगते हे कुठे आहे. हा आहे आपला परळचा मेन ब्रिज आणि तिथे आहे गौरीशंकर. तिथून समोर आपलं सिद्धिविनायक म्हणजे प्रभादेवीचं स्टेशन वगैरे आहे. इथून सरळ गेलात तर परळ विलेजला रोड जातो, समोर लालबाग वगैरे. तर इथून सुद्धा तुम्ही येऊ शकता. तर बघताय की भरमसाठ गर्दी, म्हणजे प्रचंड गर्दी आहे आणि थंडी आपली सुरू झाली. तर थंडीत आता इथे आपल्याला या लेनला सगळ्या प्रकारचे स्वेटर, हुडी पासून लहान मुलांचे ते मोठ्या मुलांचे असे सगळ्या प्रकारचे स्वेटर्स वगैरे इकडे आपल्याला मिळतात. तर आपण या काकांना विचारूया. नमस्कार काका, तुमच्याकडे काय काय मिळतंय आणि म्हणजे मला दाखवाल का एक स्वेटर, लोकरचे पण दाखवा आणि हुडी पण दाखवाल का? आणि एक ठीक आहे ठीक आहे, चला हे मराठी बोलणारे काका आहेत. ओके, हे लेडीजचे आहेत. हे की पण आपण बार्गेन करू शकतो ना, म्हणजे आपले फिक्स रेट नाही आहेत. हे बघा, हे खूप सुंदर आहे, डिझाईन आणि कम्फर्टेबल आहे आणि मेन म्हणजे ना उबदार आहेत. म्हणजे भलेही ते दिसायला जरा पातळ असेल पण उबदार आहेत आणि डिझाईन खूप सुंदर आहे. ओ, हे नवीन पॅटर्न मध्ये छान आहे हो. म्हणजे बाहेर वगैरे कुठे फिरायला गेलं तरी ते छान आहे, म्हणजे हे ट्रेंडी वाटतं. इव्हन आपण तुम्ही जर हे टी शर्ट किंवा ड्रेसवर जरी घातलं ना तरी त्याचं खूप छान दिसेल, फंकी दिसेल. हा उडी विदाउट चेन मध्ये उडी आहे आणि याच्यामध्ये चेन मध्ये पण एक उडी येतो असं. प्राइस आम्ही 950 बोलतो, 700 पर्यंत देतो. हा सेम पॅटर्न, याच्यामध्ये चेन येणार, जिप पोल आहे. हा जिप विदाउट जिप आहे. लहान बाळाचं, लहान बाळाचं ये 750 बोलते आम्ही, 500 पर्यंत देतो. हा सोल आहे. शॉल वगैरे तिकडे, टोपी वगैरे सगळं तिकडे भरतो. शॉल वगैरे तिकडे. हा ते स्वेटर आहे, जेंट्स स्वेटर. आज जेंट्स स्वेटर आहे, हे बघा, आज जेंट्स स्वेटर आहे. हे 850 बोलतोय आम्ही, 500 पर्यंत देऊ शकते. आराम
हे बघा शॉल, हा 2 मीटरचा साईज येतो. हे तुम्ही असं पण वापरू शकतो, असं पण वापरू शकतो. दोन्ही साईड वापरू शकतो. एल साइज ही है, लॉन्ग पैटर्न का है, साइज एल ही है. हाँ और छोटा चाहिए इनके लिए, आपके लिए चाहिए ना, बैठेगा ना ये बराबर है. अच्छा छोटा चाहिए शॉर्ट पैटर्न में. हाँ हाँ नहीं है. लहान मुलांचा पूर्ण ड्रेस. हाँ पूर्ण 750 बोलते हो, 550 पर्यंत देतो. हाँ हे आतमधून असं लोकर येतो, एकदम गरम, डबल आहे डबल. आणि शॉल, हाँ शॉल तुम्हाला 450 पर्यंत येतो. भाव बोलले तरी 600 750 बोलते, 450 पर्यंत 500 पर्यंत देतो. आणि तुमचं किती ते किती वाजेपर्यंत असतं? आमचं सकाळी 8 वाजता चालू होतो आणि रात्रीचं 10-11 वाजेपर्यंत असतो. अच्छा, आणि बार्गेन केलं तर आपल्याला व्यवस्थित व्यवस्थित मिळू शकतो. आमच्याकडे बारकाईने करूनच घ्यायला लागतं. हे आम्ही बार्गेनिंग केलं तर 1600 पर्यंत बोलतो, 1200 पर्यंत देतो, 1200 पर्यंत. आतमध्ये असं एकदम जाड मध्ये आहे, मजबूत कापड येणार, एकदम खराब गिराब होणारी नाही. हा चांगला आहे, म्हणजे बाहेर कपडे गेला तरी आपल्याला एक घातलं तरी टेन्शन नाहीये. एक पातळ कपड्यावर पण आपण बिंदास घालून राहू शकतो. त्याच्यामध्ये पातळ पण आहे आमच्याकडे आणि व्हरायटीज पण आहे आमच्याकडे. हे बघा अशामध्ये एक येतो, हा चिटर बोलतोय. हे हा काय रिव्हर्सिबल घालू शकतो आम्ही, आमच्या मुंबईच्या थंडीला बरोबर आहे. मुंबईच्या थंडी 1 पीस मुंबईच्या थंडीला असले बरं आहे. हे रिव्हर्सिबल टाकायचं, दोन्हीकडे पण घालायला. तुमचा ऍड्रेस सांगाल का साधारण? एक कोणाला नाही कळलं तर आपण गौरी शंकरच्या अपोजिट. हा गौरी शंकरच्या अपोजिट आमच्या टाटा सर्कलच्या समोरच आहे. आम्ही टाटा सर्कल आहे आणि रेम्बो शोरूमच्या समोर आहे. हा रेम्बो समोरच्या समोरच भेटत. ओके ठीक, ओके ओके ओके. तर चला मग आता पुढे पुढे जाऊन बघूया कोणाकोणाकडे काय काय. तर इकडे जे दादा बसलेत त्यांच्याकडे पण खूप छान छान स्वेटर आहेत. काका तुमच्याकडचे दाखवाल का मला काही स्वेटर? त्यातले दाखवाल का असे? आहे ना, लेडीज आहे ना? लेडीज आहे ना, दाखवाल खोलून. कसे काय साईज आहे? एक्सेल. आणि याची प्राइस काय? 1100. मग तुम्ही बार्गेन करून किती पर्यंत देणार तरी? 700-800 पर्यंत मिळणार. तर हे आपल्याला त्यांनी स्वेटर दाखवलंय, तर हे आपण बार्गेन केलं तरी 700-800 पर्यंत मिळून जाईल. आणि खूप सॉफ्ट आहे, छान आहे, म्हणजे आतून लागणारा सुद्धा कपडा नाहीये. आणि जरा घालायला पण थोडं आपण म्हणतो ना एक प्लेन मध्ये नाहीये, तर दिसायला सुद्धा खूप क्यूट आहे. कलर्स आहेत त्याच्यात, हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत. काका खोलून दाखवतात आपल्याला. खूप छान आहेत डिझाईन, बघा. वाव. हा हे असं बाहेर वगैरे फिरायला छान आहे जर आपण कुठे गेलो तर. कसं आहे हे सगळे लेडीजच दाखवताय ना तुम्ही? हा हे बघा, तर हे त्यांनी जस्ट फॉर डिझाईन काइंड ऑफ त्यांनी हे 2-2 इथे बटन्स लावलेले आहेत. हे ओपन होतात ना, दोन्ही ओपन होतात. अच्छा ओके, दोन्ही पण ओपन होतात. तर दिसायला पण खूप क्यूट आहे, छान आहे. ते बघा यांच्याकडे बघायला गेले ना आपल्याकडे व्हरायटी आहे, आपल्याकडे खूप मिळतील. आणि एकदम मऊ आहेत, मऊ एकदम मऊ आहे. हे बघा खूप मऊ आहे हा स्वेटर. अगं 1 मिनिट फक्त धराल का? बघा थोडासा हेवी वाटतो पण खूप क्यूट आहे, खूप क्यूट आहे आणि सॉफ्ट आहे. म्हणजे इतका छान आहे ना, घेतल्यावरच तो खूप छान वाटतो. आणि ऑब्व्हियसली आता मी इथे असं वरून हात लावते ना तरी तो खूप उबदार वाटतोय, तर घातल्यावर तर नो डाऊट की ते छान, म्हणजे अगदी थोडी गरमी देणारच आहे. चांगलं आहे त्यांच्याकडे स्वेटर वगैरे. याची काय रेंज आहे? 1000 पर्यंत. हा म्हणजे तुम्ही 1600 बोलले तरी एक आपण थोडा खेचून ती लोक देऊ शकतात बार्गेन करून. तर म्हणजे बाजारात बऱ्याच गोष्टी नवीन दिसत आहेत. आता आम्ही वर्षानुवर्ष पर्यंत येतो
तर आम्हाला हे सगळी ही लेन पूर्ण ओळखीची आहे की इकडे काय मिळतं आणि काय नाही. पण आता या वर्षी जरा थोडं वेगळं दिसतंय. म्हणजे हे असो स्वेटर किंवा हे त्याच्यावरची डिझाईन आणि तो खूप उबदार आहेत. लहान मुलांचे दाखवाल का एक दोन? हे सेट आहे कसे हे? हे किती? 300 250 350 पर्यंत 450 बोलून 350 पर्यंत देणार. अच्छा याच्यामध्ये सगळंच आहे. ओके हे बघा हे पॅन्ट आहे, टोपरा आहे, त्याच्यानंतर मग हे पायात घालायचे मोजे आहेत ना. खूप छान आहे हे बघा खूप छान आहे. स्टोल आहे कसं आहे हे? ओ तर हे आहे स्टोल. वाव डबल आहे. खूप क्यूट आहे. कलर पण मस्त आहे. व्हायब्रंट कलर आहे आणि दोन्ही साइड घेतलं तरी हा इथून पण असं काही वाटत नाही ना उलट वगैरे. हे कसं आहे? 750 जे आपण ड्रेसवर वगैरे पण घेऊ शकतो. हे कसं देणार तुम्ही? किती? 400. अच्छा 750 बोलून 400 पर्यंत देणार. बघा खूप छान आहे. मस्त आहे. छान आणि उबदार आहे. म्हणजे आपल्या आईला किंवा काकीला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरी सुद्धा खूप छान आहे. आणि ही स्वेटर वगैरे इकडची अशी गोष्टी आहे ना की 4-5 वर्ष आपल्या आरामात जातात. त्यामुळे थोडं इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाहीये आणि क्वालिटी खूप छान आहे. इकडे आलात ना कधी तर या लेनला या. इथे क्वालिटी खूप छान आहे. जेवढे स्वेटर्स दिसतात ना आता 1600 वगैरे सांगून म्हणजे 1000 700 800 पण देतील. तर आपण कसं बार्गेनिंग करतोय त्याच्यावर डिपेंड आहे. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे बघा आता हे इथे मोठ्या या शॉल आहेत ना. हे सगळे स्टोल आहेत. शॉल नाहीये तुमच्याकडे? शॉल खाली आहेत. ओ हे आहे. अच्छा हे बघा ही शॉल आहे. कशी आहे ही? 600. मला दाखवाल का खोलून? बघा छान आहे. कलर मस्त आहे. म्हणजे अगदी जास्त डार्क पण नाहीये आणि लाईट पण नाहीये आणि उबदार आहेत. मेन म्हणजे ना हे बघा या साईडनी सुद्धा आपण घेऊ शकतो आणि या साईडने पण सुंदर कलर आहेत. हे बघा खूप छान वाटतं लांब धरलं तरी ती. खूप सुंदर सुंदर त्यांच्याकडे ह्या अशा प्रकारे इथे स्टोल आणि खाली शॉल यांनी लाईनीत लावलेले आहेत. हे पॅक आपल्याला गळ्याचे सुद्धा स्वेटर्स अवेलेबल आहेत जेंट्सचे जे की तुम्ही टी शर्ट वर वगैरे किंवा शर्ट वर सुद्धा घालू शकता. सो चला मग आता आपण इथून पुढे जाऊया. थँक्यू काका. चला तर आता आपण इथे जाऊया. हे दादा उभे आहेत. दादांकडे आपल्याला ही चादर दिसते. चादर आहे ना ही? बेडशीट आहे चादर क्या है? हिंदी या मराठी? हिंदी. हे बघा हे हिंदी बोलतात आणि यांचं दुकान आहे एक्झॅक्टली रेनबोच्या समोरच. दाखवाल का? आप दिखाएंगे आपके पास क्या क्या है चद्दर में या फिर क्या? भैया हंस रहे. दिखाइए ना. क्विल्ट है ना? हाँ तो दिखाइए ओपन करके कैसा है क्विल्ट. हाँ आज ही आएगा. मैं आपको चॅनल बताती हूँ देखना आपका. हे बघा यांना पण बघा ते विचारतात व्हिडिओ कधी येणार आहे. हे बघा एक क्विल्ट मस्त है. बताती हूँ भैया लगाई है. चॅनलचं नाव पाहिजे. देखेंगे आपको दिखाऊंगे. वाह खूप सुंदर है. कैसे भैया ये? तो क्या देने का भाव या फिर बताने का? 1000 कम करके सिर्फ 200 रुपये कम किया. छान आहे पण उबदार आहे. म्हणजे केलं तर भैया आणखीन कमी करू शकतो. तुमच्याकडे बार्गेनिंग स्किल पाहिजे तर हे क्विल्ट आहे. खूप छान आहेत. व्हायब्रंट कलर आहेत. भैयाकडे जरा लांबूनच दिसलं तरी छान छान गोष्टी दिसल्या. तर अजून एखादा भैयाला ओपन करायला सांगूया आपण. हे आणखीन मस्त आहे बघा. जाड आहे. डबल कपडा है ना. ये अंदर क्या होता है इसके अंदर? स्पंज है. अरे नहीं देखेंगे तो भी चलेगा. सामने वो समझ जाएंगे ना वीडियो में खुद का क्विल्ट देख के. भैयाला चांगला आहे. क्या क्या आ रहा है ना. हाँ अभी ठंडी में आप लोग फेमस हो रहे. हे बघा खूप छान आहे. कलर आणि मस्त आहे. हे घेतलं तरी आपल्याला 5-6 वर्ष बघायला नको. आपल्या वापरण्यावर आहेत. खूप जाड आहे आणि उबदार आहे. हाँ ये क्या है?
दिखाइए ना शॉल, बघा किती क्यूट शॉल है, मस्त है भैया. कितनी का है ये? वाव, छान छान कलर आहेत. देने का भाव बोलो अंकल? 750. बघा 850 बोलून हे काका 850 बोलून 750 बोलतात. खूप छान है. एक खोल के दिखाओगे क्या आप, या वही है? अच्छा हाँ, हे बघा. वाव, खूप सुंदर खूप सुंदर, छान छान छान, मस्त आहे. आणि लांबच्या लांब आहे. किती मीटर आहे? कितना मीटर है ये? 2 मीटर. और देने का कितना बोला? 750. 700. वाव, छान छान कलर्स आहेत त्याच्याकडे. ही व्हाईट मध्ये पण खूप छान आहे. हे बघा, ही येल्लो. हे आपण इवन ड्रेस वर पण घेऊ शकतो. ये नीचे भी पूरा शॉल ही है ना? मस्त आहे बघा. हे पण क्विल्ट आहे आय थिंक. तर मला हे शॉल खूप आवडला. तर बघू आपण जाता जाता एखादी शॉल घेतली तर. मला कमी करणार का थोडेसे आणखीन? हा, देणार मला कमी करून बोलले. तर आपण कुठली शॉल घेतोय तुम्हाला नंतर दाखवते. तर अजून एखाद दुसरं आपण क्विल्ट बघूया. फ्री झालं काका, मला हे दाखवाल का तुम्ही ओपन करून? आणि कसं आहे ते पण सांगा लास्ट, का फक्त सांगायचं? अच्छा, हे बघा, पातळ आहे पण उबदार आहे आणि खूप छान आहे त्यांचं डिझाईन आणि कलर्स वगैरे. सो नक्की आपण, हे रेनबो आहे ना, पुढचा रेनबो त्याच्या समोरच आहे. तरी खूप छान क्विल्ट वगैरे आहे त्यांच्याकडे. सो नक्की या. आणि थोडे कमी नक्कीच करतील. हे काका खूप चांगले आहेत, तर थोडंफार कमी नक्कीच करतील. करणार ना कमी? हो, करणार ते कमी. तर चला मग आपण पुढे जाऊन येऊया आणि यांच्याकडे एक शॉल बघूया. सो चलो, थँक्यू काका. तर तुम्ही बघाल इकडे सगळीकडे गर्दी आहे, सगळीकडे. तर आपण जरा पुढे बघून येऊया. ही पूर्ण लेन आपल्याला भरलेली दिसेल आणि दरवर्षी हिवाळ्यात ही अशीच गर्दी आणि असंच असतं. सो नक्की आहे बघा. यांच्याकडे आपल्याला लहान मुलांचे सुद्धा दिसत आहेत टोपरे वगैरे. सो नमस्कार दादा, तुमच्याकडे काय काय आहे? कानटोपी आहे ना? कशी आहे ती? देण्याचं की कितना? अच्छा, म्हणजे सांगताना 150, 130 वगैरे सांगतात, तर 100ला देणार असं ते म्हणते. तर कमी केलं तर अजून ते कमी करतील असं वाटतं त्यांच्याकडे बघून. सो बघा, खूप छान छान कानटोपी आहेत. हे लहान मुलांची पण आहे. हे लहान मुलांची कशी? 180. अच्छा, ये रैबिट है इसलिए, थोड़ा फंकी है इसलिए. हे बघा, थोडा फंकी आहे आणि मस्त आहे. डबल डबल कपडा, आतून पण खूप उबदार आहे. तर हे आपल्याला 180 बोलले. सो आपल्यावर आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते की कसं तुम्ही बार्गेनिंग करतात त्याच्यावर डिपेंड. हे बघा, हे आपल्या मोठ्यांचं आहे, लोकरचे आपल्याला सॉक्स काइंड ऑफ. तर हे आपण आता थंडीत सुद्धा आपल्याला घरी जरी घालायचं असेल, स्लीपरच्या आत तरी आपण घालू शकतो. हे कसं आहे? जोडी ना? हे बघा, ही जोडी 250, म्हणजे आणखी कमी करू शकतो भैया. हे बघा, इथे वेगवेगळे कलर्स आहेत. इथे पिंक मध्ये, इकडे स्लीपर्स देखील आहेत छोट्या मुलांच्या. हे बघा, स्लीपर पण या स्लीपरी नाही आहेत, म्हणजे व्यवस्थित मुलं नाचू वगैरे पण शकतात, धावू शकतात. थोडा टफ आहे. कसं आहे भैया हे? छोटे बच्चों का और बड़ों का रेट आहे? हा, हे बघा, लहान मुलांचे पण 300 आणि मोठ्यांचं पण. हे बघा, हे आहे मोठ्यांच्या ह्याच्यात. चांगले आहेत, मस्त आहेत, क्यूट क्यूट आहेत त्यांचे कलर्स पण. आणि त्याच्यावरचं हे जे काही कारागिरी आहे ना, चित्र वगैरे, ते पण खूप क्यूट आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे मोठ्यांचे आहे, खूप छान आहे. हे पण आहे. हा रॅबिट आहे. हे सुद्धा आपण घरी घालू शकतो किंवा आपण बाहेर कुठे फिरायला गेलो तरी घालू शकतो. सो छान छान आहेत. भैया ये भी आप ही का है क्या, कान का सब? वो कैसा है? 100 वाला है, 200 वाला है. वो बड़ा वाला दिखाओ ना एक. हाँ, वही बजने वाला. कितने का ये?
200. हे बघा आता हे असं आहे, हे आपण घालायचं कानात, मग हे असं असं होणार आणि माझ्या शिशाला ते हवंय. तर बघूया भैया किती कमी करतोय, त्याच्याने जरा व्यवस्थित कमी केले तर मी घेईन. तर हे असं आहे छान, खूप छान छान गोष्टी आहेत इकडे पण लहान मुलांपासून. तर चला बॅक कॅमेरा मी पूर्ण पुढचं दाखवते. चला तर याच्यामध्ये आपण शिशाला बघूया भैया कितीला बोलतोय. भैया कलर दिखाओ ना इसमें. हे बघा हे पण आहेत. और ये साधा वाला 100. आंटी मला हेल्प करतात, थँक्यू. हे बघा हे 100 आणि हे आहे ठीक आहे. आता जरा दरवर्षी मार्केटमध्ये काही ना काहीतरी नवीन येत असं, तर हे गेल्या वर्षी पण होतं, ते ऑलरेडी आहे. बट सध्या मुलांना त्याचं खूप क्रेज आहे. सो आपण बघूया त्याची बार्गेनिंग कसं करतोय. कारण का माझे श्रीशा मागे लागले, मला त्यातलं एक हवंय. तर भैयाने जर मला व्यवस्थित दिलं कमी याच्यामध्ये तर मी ते घेणार. तो बिझी आहे बघा. हे बघा हे बघा बघतात इथे लोक. अच्छा है ना, अंदर से भी पूरा गरम गरम है ना. हाँ ये बघा मस्त है. ये बच्चों का है ना, बॉय बॉय. ये देखो ये पहनेगा तो कैसे गुस्से वाला लगेगा. चला आता बघूया आपण भैया काय करतोय. कैसा है ये भैया, कैसा है ये? 950 का. तो देने का भाव कम होएगा. वो दिखाई ना खोल के एक. ये बड़ों का है ना, ये बच्चों का है ये भी. अच्छा हे बघा 950 बोलतात, पण बार्गेनिंग करून ते देतात बरोबर. नाही युट्यूब या काकी इथं मला विचारतात घेणार आहे ती. घेणार आहे माझ्या मुलीला पाहिजे, तर त्याच्याकडे चित्र नाहीये त्याच्यावर. आता नाही वो क्या 200 बोला या 150 बोला. हाँ 100 में दी. हाँ उतना ही मैं भी वही बोला. हे बघा ह्याच्याकडच्या टोप्या दाखवतोय भैया जी. इसमें अलग सा कौन सा आएगा? ये हाँ क्या वो है दिखाइए. बघू श्रीशाला माझ्या काय मिळते वेगळं. तर आपण व्हिडिओ करता करता छोटीशी शॉपिंग पण करून घेऊया. हे बघा त्याच्या हातात बघा भैयाच्या काय. हे बघा ते बघा घालून दाखवत. तर हे लहान मुलांचं आहे, हा एक प्रकार आहे थंडीमध्ये. हाँ अच्छा दिख रहा है आपको. अच्छा अच्छा चला तर या गर्दीमधून आपण पुढे पुढे जाऊया. हे बघा इकडे सुद्धा बऱ्याच साऱ्या व्हरायटीज आहेत. नॅचरलच्या बाहेरच हे सगळे स्टॉल परत चालू होतात लहान मुलांचं. हे बघा खूप छान आहे. कितीला आहे हे दादा? 550. देण्याचं काय बार्गेनिंग करून लास्ट 400 बघा. लास्ट 400 म्हणतात हे. सो लहान मुलांना कुठे बाहेर वगैरे, आपल्या मुंबईच्या थंडीसाठी हे नाहीये, एक आपलं जस्ट फिरण्यासाठी किंवा बाहेर कुठे गेलो तर त्यासाठी एक मुलांना छान ट्रेंडी फंकी म्हणून ते छान वाटेल. हे बघा स्वेटर, आपण हे मगाशी बघितलं स्वेटर तसंच. खूप जड आहेत पण हे डिझाईन वगैरे खूप छान आहे त्याच्यावरची एम्ब्रॉयडरी आणि जाड आहे. तर डेफिनेटली याच्यामध्ये आपल्याला थंडी नाही लागणार. खूप मस्त आहेत. हे बघा याच्यामध्ये कलर्स. त्यानंतर हे थोडं म्हणजे बघितलं ना आपण, जरा इथे फिरलो ना तर सगळ्यांकडे सेमच दिसत. एखाद दुसरी व्हरायटी आपल्याला वर खाली दिसेल. तर हे मगाशी पण आपण बघितलं इथे पुढे. हे कसं आहे तुमच्याकडे? 1100चं देणार कसं बघा यांना. कितीला? 700 700ला देणार. ह्याच्यामध्ये कलर्स आहेत. ये इसमें कलर कैसे लाइट ही आता है क्या? अच्छा याच्यामध्ये लाईट कलर मे बी या डिझाईनला ते सूट होतात. पण हा खूप छान वाटतोय आणि मस्त उबदार आहेत. म्हणजे जेवढे मी बघितलेत ना आतापर्यंत स्वेटर या लाईनला पूर्ण सगळेचे छान उबदार आणि बेस्ट क्वालिटी आहेत. आपण पुढे एक बघूया. पुढे हुडीज वगैरे दिसतात तर ते बघूया. हे बघा कसं आहे ते. ही सगळ्यात मोठी साईज आहे. 700 लास्ट आहे. वेगळे काही घ्या. खूप छान आहे. पुन्हा उभा करा ना जरा. हा मस्त मस्त.
खूप छान छान आहे त्यांच्याकडे. हे बघा, हे सुद्धा आहे जे आपण नॉर्मल जे बटन्स वगैरे असतात ना मध्ये मध्ये, खूप छान छान डिझाईन्स मध्ये यांच्याकडे आहेत. हे बघा, आता सध्या गर्दीचा टाइम आहे, संध्याकाळ होत आले, त्यामुळे लोकांची गर्दी बघा प्रचंड आहे या लाईनला. सो आलात ते जरा लवकर आणि थोडं उजेडात या, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघायला मिळतील. चला आता इथून जाऊया पुढे. नॅचरलच्या बाहेरच, हे नॅचरल आहे आईस्क्रीमचं दुकान, त्याच्या बाहेरच हा भैया बसला. हे ग्लव्स दिखा ना, हे बघा ग्लव्स लोकरचे आहेत. कसे हे जोडी? बघा लोकरचे, ओपन असतील ना? हा, हे बघा खूप छान आहेत. जास्त जाड पण नाहीये, पातळ पण नाहीयेत, मस्त आहेत आणि 100ला काही वाईट नाहीयेत. त्यानंतर आपण बाईकवर वगैरे सुद्धा घालण्यासाठी आहेत. हे बघा, हे बाईकवर वगैरे जे रायडर असतात ना, किंवा नॉर्मली सुद्धा थंडीत आपल्याला बाईकवर प्रवास करायचा असेल, हे कसे आहेत? 200ला. हे बघा, ही 200ला जोडी. त्यानंतर कानटोप्या आहेत मुलांच्या, या ही पण लोकर आहे बघा. ही लहानपणीची आठवण देणारे, की आम्ही असे लहानपणी घालायचो, 2 साईडला कान झाकलेले. पण तेव्हा एवढे फंकी नसायचे, सिंपल आणि डिम्पल मध्ये असायचे, पण खूप छान असायचे. कसे ते? 100ला. वाव, 100ला भैया स्वस्त देतं, चांगलं आहे आणि उबदार आहे. ते बघा आतमध्ये डबल कपड्यामध्ये आणि प्रॉपर प्युअर लोकरचे आहेत, त्यामुळे याच्यामध्ये थंडी ठीक आहे, थोडीफार थंडी लागते, पण जी ऊब येते ना लोकरेने, वाव खूप छान मस्त आहेत. आणि 100ला काही वाईट नाहीये त्यांच्याकडे. हे बघा बऱ्याच व्हरायटी आहेत, लहान मुलांना आपल्याला जसं हवंय तसं आपण इथे घेऊ शकतो. क्यूट क्यूट. त्यानंतर या साध्यामध्ये पण आहेत, या पण आय थिंक 100ला वगैरेच असतील. हे बघा सगळ्यामध्ये आपल्याला डबल कपडा मिळेल, सगळ्यामध्ये. असं नाही की वरच्यावर काहीतरी आपलं करायचं म्हणून त्यांनी काम केलं, पण खूप छान आहे डबल कपड्यामध्ये. त्यानंतर इथे चप्पल्स वगैरे आहेत आणि मोठ्यांच्या कानटोप्या कसे आहेत? काही छोट्यांची, छोटी मुलं जे आपले शूज घालतात ना ते पण. तिथे बिझी आहे बघा, मोठ्यांच्या कानटोप्या, त्याचं पण आपण बघूया. हा, हे पण डबल कपड्यामध्येच आहेत. कसे हो मोठ्यांच्या कानटोप्या कसे आहेत या कशा आहेत मोठ्यांच्या? हे बघा छोट्यांचे घ्या किंवा मोठ्यांचे घ्या, 100लाच आहे. बघा खूप छान छान आहेत, कलर कॉम्बिनेशन. त्यानंतर मग त्याचं विणकाम वगैरे खूप क्यूट आहेत, मस्त आहेत आणि उबदार आहेत. आता यावर्षी प्रचंड थंडी वाटते जरा मुंबईमध्ये. हे बघा खूप छान आहेत. चला तर आपण बऱ्यापैकी कव्हर केलंय. इथे जेवढी आपल्याला दुकानं दिसतात त्यांच्याकडे आपल्याला हुडीज पासून, नॉर्मल स्वेटर पासून, त्यानंतर हे प्रॉपर प्युअर लोकरचे स्वेटर पासून, शॉल, स्टोल, सगळ्या गोष्टी आपल्याला इथे एकाच लेनवर, सेंट झेवियर्स लेनवर आपल्याला अवेलेबल आहेत. सो डेफिनेटली इकडे या. हे बघा खूप छान स्वेटर आहे. हो कितीला आहे? कितना देने का, कितना देने के ही बोला मैं, तो आप ऐसा अभी देने का छोड़ो, फिर ऐसे क्या बताते हो, कितना बताते हो प्राइस? सब लोग बोलते हैं 1200-1500 रुपए भाव बताते हैं. अच्छा एक बार खड़ा कीजिए ना वापस उसको. क्वालिटी अलग है, खूप मस्त आहे डिझाईन. गरम है, अंदर हाँ यहाँ पे रखेंगे आप. खूप छान आहे याच्यावरची एम्ब्रॉयडरी पण, आणि मेन म्हणजे ना हे लागणार नाहीये आतून पण. खूप छान आणि उबदार आहेत ना, थोडासा आणि पातळ आहे, म्हणजे एकदम पण जाड नाहीये जेणेकरून, आणि जड नाहीये. खूप मस्त. हा गरम आहे, मस्त छान छान आहे. ते बघा हे पण आहे, ते बटन्स वगैरे. आणि ना यावेळेला मार्केटमध्ये जरा छान डिझाईन्स वगैरे दिसतात आपल्याला स्वेटर मध्ये, पण त्याच नाही आहेत. हे बघा हे लहान मुलांचं. हे कसं कितने का ये? भी आपको 750 है.
ये जो ये पूरा है सेट है या खाली ऊपर का ही? अच्छा है बघा, ये थोड़ा वरचं पातळ, ये प्लास्टिक है क्या ऊपर का, क्या है ये? फटेगा क्या? नहीं नहीं फटेगा ना, अच्छा है. हाँ, हे मुलांना जरा फंकी वगैरे आवडतं तर त्यांच्यासाठी ठीक आहे. हाँ, ये भी बहुत अच्छा है. आणि मेन म्हणजे ना खूप म्हणजे लाईट वेट आहेत, हेवी नाही आहेत, जेणेकरून मुलं सुद्धा इझिली कॅरी करू शकतील. हे मोठ्या मुलांसाठी आहे आणि खूप जाड जाड आहे. ते डेफिनेटली मुंबईच्या थंडीसाठी नाही आहेत. तर आपल्या मुंबईमध्ये एवढी थंडी नसते कधी सहसा. बघा, तर ते त्यांच्याकडचे आपल्याला बेस्ट दाखवतात की काय काय असायला हवंय आपल्या मुलांकडे किंवा आपल्याकडे. तर या गोष्टी आणि 3-4 स्वेटर, जे ह्याला काय म्हणतो आपण, जॅकेट ना, जॅकेट दाखवलं. आणि हे स्वेटर इथे हुडी आहे, नॉर्मल बटन वाले स्वेटर आहे. त्यानंतर हे आपण मगाशी बघितलं ना 2 बटन वाले. क्या बात करे, 100% गॅरंटी. हे बघा, ते म्हणतात आमच्याकडे जे मिळतं ते कुठेच नाही मिळत या पूर्ण लाईन मध्ये. चला, तर आपण आता एक एक फेरफटका मारूया. ते जिकडे तिकडे जेवढे लाईन मध्ये बसलेत ना, सगळ्यांकडे आपल्याला मोठ्यांचे कानटोपी, लहान मुलांचे कानटोपी, त्यानंतर हे आपले स्लीपर्स घरी घालायचे हे, त्यानंतर ग्लव्स, या सगळ्या गोष्टी आहेत बघा. ह्याने पण हातात सुद्धा घातलेत ग्लव्स. ते स्वेटर आणि खूप छान छान क्वालिटीचे स्वेटर्स वगैरे इकडे आपल्याला मिळतील. हे बघा, तर असंच फेरफटका मारत आपण पुढे जाऊया. हे बघा, आणि व्हायब्रंट कलर आहेत सगळ्यांकडे आणि खूप छान क्वालिटी आहे. तर आता पुढे आपण ते लाईन मधल्या जे काही स्टॉल होते बघा ते कव्हर केलेत किंवा ती लाईन तिथून पुढे. आणि हे मागे आहे पेट्रोल पंप. तर पेट्रोल पंपच्या पुढेच समोरच 3-4 एक स्टॉल आहेत. तर इकडे सुद्धा बघूया आपण. हे बघा, हे आहे लहान मुलांची हुडी. कसे आहे हो काका, देणे का? बघा, हे 400 ला येणार हुडी. सेम आहे, व्यवस्थित आहेत, म्हणजे जाड वगैरे आहेत, एकदम जाड नाहीये पण उबदार आहेत. आणि डबल कपडा आहे सगळ्यामध्ये. जेवढे आपण बघितलेत ना प्रोडक्ट, सगळ्यामध्ये डबल कपडा आहे. क्वालिटी खूप छान आहे खूप. आणि 400 ला काही वाईट नाहीये जर पुढचे 2-3 वर्ष बघायचं नसेल तर. हे बघा, याच्यामध्ये पण कलर्स आहेत. त्यानंतर हे मोठ्यांचे आहेत. हे बघा, हे जॅकेट मध्ये आहेत. हे कसं आहे? 850 द्यायचं म्हणताय? अच्छा, कमी करून मिळेल 850. आणि जॅकेट आहे, खूप जाड आहे. बाहेर तुम्ही कुठे पिकनिक प्लॅन करत असाल, ट्रिप, तर खूप बेस्ट चॉईसेस आहेत. जर आपल्याला दुकानात जायचं नसेल तर नक्की इकडे एकदा फेरी मारा. छान छान ऑप्शन आहेत. चला, आता इथे आपण पुढे आलोय तर हे सगळं ब्लँकेटच दिसतंय आपल्याला. फक्त ब्लँकेटचा स्टॉल आहे. क्विल्ट आहेत सगळे इकडे. ये कैसा है ये? 850 देने का आंटी? देने का 850? अगर डायरेक्ट 850 देण्याचं सांग. अच्छा, देने का 600, बताने का 850. कितना है ये बड़ा? 6x6. हे बघा, 6x6. म्हणजे आपल्याला अंदाज कळतोय किती मोठं आहे. आणि खूप छान आहे बघा कलर. आणि वेल्वेट मध्ये आहे, डबल मध्ये आहे. खूप छान आहे आणि उबदार आहे. म्हणजे नॉर्मली आपण हे असे यावेळेला जरा थोडे वेगळे वेगळे कलर मार्केटमध्ये दिसतात. ते बघा, तिकडे पण आहेत. और क्या अलग है आंटी? सब ऐसा ही है ना? नहीं, अलग अलग दिखाइए थोड़ा. ये वाला दिखाइए. ये क्या बड़ा है या फिर क्या है? अच्छा, जाड़ा है थोड़ा और थिक है. अब हाँ, 25. ये देने का ही आप बता रहे हो पूरा 2500? कितना बड़ा है? 6x6 है या फिर कितना? 7x8. बघा, हे 2500. आणि हे किती बोललात? हे कितना बोलले आप? कितना फरक आहे? हे बघा केवढा बघा जाड आहे बघा. हा आहे 2500, हा आहे 800. त्यानंतर इथे सुद्धा आहेत. हे दिखाएंगे क्या आप एक? कैसे आहे ये? हे बघा, हे विचारतात. डबल 850, सिंगल 550. ये क्या होता है इसमें, डबल और सिंगल? 1 जन का, 2 जन का. अच्छा, ऐसा है, 1 जन का 2 जन का. दिखाइए.
सात बाय चार है। बघा. ये कितना? अच्छा, ये डबल है या सिंगल है? ये सिंगल है, ऐसा 7 फुट रहेगा, ऐसा 4 रहेगा। ये कितना बोले? 550. बघा आता हे पण डबल आहे कपडा. छान आहे, मऊ मऊ आहे. इसके अंदर क्या रहता है? स्पंज. अच्छा, तर हे आहे 550 ला सिंगल आणि जर याच्यामध्ये डबल घेतलं तर 850 वगैरे आहे. आणि या आहेत हे जुने जे आपण पूर्वीच्या ह्याच्यात मिळायचे नाही ब्लँकेट वगैरे, तर हे आहेत. पण ह्याच्यापेक्षा खूप बऱ्याच छान छान चॉईसेस आल्यात मार्केटमध्ये. सो डेफिनेटली ट्राय आउट करा. त्यानंतर इथे कानटोपटा वगैरे आहेत, ते सेमच आहेत जे आपण मागे बघितलं. स्लीपर्स वगैरे आहेत. आणि हे बघा हे जे मागाशी बघितलं ना आपण, हे कानवर होतं ते सुद्धा आहे. ते लहान मुलांच्या सुद्धा बऱ्याच साऱ्या गोष्टी इथे आपल्याला मिळतील. सो चलो, चला आता हे बघा हे 2 स्वेटर घेतलेत. ऐन वेळेला माझे पप्पा आले तिथे, त्यांनी 2 स्वेटर घेतलेत. हा एक घेतलाय, हा जेंट्सला म्हणजे माझ्या मामाला आणि माझ्या आजीला. बघा हे दोन्ही त्यांनी 400 ला 1600 बोलून 800 ला 2 दिलेत भैयानी. सो थँक्यू भैयाजी. तर चला मग आता इथून मी निघते. तर तुम्ही बघितलात खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इथे अवेलेबल. खूप छान छान प्रकारचे स्वेटर्स यावेळेला मार्केटमध्ये आले. छान एम्ब्रॉयडरी आहे, त्यानंतर डबल कपड्यामध्ये आहे. लहान मुलांचे आपण टोपरे बघितले, ते पण प्युअर लोकर मध्ये सुद्धा 100 रुपयाला कानटोपी. मोठ्यांचे घ्या किंवा लहान मुलांचे घ्या ते सुद्धा आहेत. हातमोजे आहेत, ग्लव्ज आहेत. त्यानंतर मोठ्यांसाठी आपल्याला स्लीपर घरी घालायच्या, लहानांसाठीच्या स्लीपर. तर खूप आणि मस्त. थोडीशी बार्गेनिंग स्किल आपल्याकडे असली पाहिजे. तर थोडीशी नाही म्हणतात, जास्त बार्गेनिंग स्किल आपल्याकडे असायला हवं आहे. तर जेणेकरून आपल्याला खूप छान बजेटमध्ये पुढच्या 3-4 वर्षासाठी आपण स्वेटर किंवा शॉल वगैरे घेऊ शकतो, घालू शकतो. आणि खूप छान शॉल वगैरे बघितले, त्यांचे कलर त्यानंतर डिझाईन खूप व्हायब्रंट आहेत. तर या साऱ्या गोष्टी आपल्याला एक लॉंग टाईमसाठी आहेत. सो थोडीशी इन्व्हेस्ट करायला हरकत नाही आहे. सो डेफिनेटली इथे ट्राय आउट करा. एकदा तरी या लाईनला नक्की चक्कर मारा, जेणेकरून आणि हा थंडी आताच आहे. सो आत्ताच आला तर गोष्टी तुम्हाला खूप छानपैकी आणि इझिली अवेलेबल असेल. थोडंसं बार्गेनिंग स्किल ठेवा. सो येस, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो चलो बाय, भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.